तर नमस्कार, माझं नाव आहे विराज नवसरे. मी बीटेक CSE ला डिपसेट कोल्हापूरमधला विद्यार्थी आहे. मी आज ओपन सोर्स डीप लर्निंग मॉडेल बद्दल बोलणार आहे. तर पहिलं आपण जाऊया इंट्रोडक्शन पार्ट. इंट्रोडक्शन म्हणजे मध्ये काय की आपण हा ओपन सोर्स AI मॉडेल का वापरायचे. पहिले तर ते खूप सोपे असतात आणि ते खूप ॲडव्हान्समध्ये AI टूल्स आहेत आणि ते एकदम आपल्याला कुठंही मोफत हे मिळतात. आणि दुसरं म्हणजे की ते डेव्हलपर्स ते विज्ञानार्थी आहेत त्यांना ते आपलं कोड इम्प्रूव्ह करायला सुद्धा मदत करतात. तिसरं म्हणजे की आपल्याला की कुठली गोष्ट अवघडची गोष्ट सोप्यामध्ये करण्यामध्ये सुद्धा मदत करतात. तसे दोन एक्झाम्पल आहेत जसे की टेन्सरफ्लो आणि पायटॉर्च. टेन्सरफ्लो आणि पायटॉर्च हे खूप प्रसिद्ध लायब्ररीज आहेत. ते काय करतात की ते प्रीट्रेन मॉडेल्सला डेव्हलपमेंट आणि AI प्रोजेक्ट्सला वर्कआउट करण्यासाठी मदत करतात. तर दुसरा पार्ट आहे की कन्सेप्ट डिस्क्रिप्शन म्हणजे की का आपण हे असं करत आहे. तर त्यामधले की मूल्याचे 3 महत्त्वाचे फीचर्स आहेत. ते म्हणजे की पहिलं तर ते प्रीट्रेन मॉडेल्सला आपल्याला वापरायचं आहे. आपण प्रीट्रेन मॉडेल्स का वापरतो की आपण फास्टर इम्प्लिमेंटेशनसाठी प्रीट्रेन मॉडेल्स वापरतो आणि ते काय करतं की आपल्याला फ्लेक्झिबिलिटी आणि आपण कसे सुद्धा हे ते आपल्याप्रमाणे मॉडेल्स ट्रेन करू शकतो आणि एका स्पेसिफिक टास्कसाठी आपण ते मॉडेल ट्रेन करू शकतो. तिसरं म्हणजे ते आपल्याला की ट्रान्सपरन्सी प्रोव्हाइड करते आणि कुठलीही गोष्ट अजून चांगली करण्यासाठी मदत करते. आणि त्याचं एक्झाम्पल म्हणजे आहे की हगिंग फेस ट्रान्सफॉर्मर्स आणि त्याच्या नावातच असं आहे की हगिंग फेस काय करतं की हे ओपन सोर्स एक मॉडेल आहे. ते सगळ्यात भारी NLP म्हणजे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग वर काम करतात. जसे की त्यामध्ये काय असतं की टेक्स्ट जनरेशन असू दे, आपलं सेंटिमेंट अनालिसिस असू दे, म्हणजे आपल्या चेहऱ्याचे हावभाव असू दे, ते मदत करतात, ओळखण्यास मदत करतात. आणि हे असं अजून मॉडेल की हे AI डिप्लॉयमेंट म्हणजे आपल्याला AI आपले हा मॉडेल जर आपल्या लोकली नसेल तर आपल्याला सगळ्यांना दाखवायचं असेल तरी सुद्धा हे मॉडेल आपल्याला मदत करते. तर पुढचं आहे की हे कसं होऊ शकतं, हे मॉडेल आपण कसं वापरायचं म्हणजे की हाऊ. जसं की पहिलं तर गोष्ट आहे की आपण सगळीकडून डेटा कलेक्ट करायचा, म्हणजे गोळा करायचा. दुसरं आहे ते डेटा असेल आपल्याला तो सगळा डेटा साफ करायचा आणि आणि तो मॉडेलला आपण द्यायचा. तो मॉडेल त्या डेटाने ट्रेन होणार आणि आपल्यानुसार त्या मॉडेलचे पॅरामीटर्स असतील ते चेक करायचे आणि त्यानुसार लावायचे. मग त्या मॉडेलने चेक केलं तर त्यांनी काय होणार की ते एरर असतील ते एरर फ्री होणार. आणि आपला मॉडेल अजून चांगला आपल्या पुढच्या कामासाठी वापरता येणार. आणि त्याचं एक्झाम्पल आहे की इमेज क्लासिफिकेशन मॉडेल. आपण त्या नावात बघू शकतो की आपलं इमेज कसलं आहे ते क्लासिफाय काय करायचं म्हणजे आणि सगळ्यात ह्याचा बेस्ट एक्झाम्पल आहे की CNN कन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क. म्हणजेच की ह्यामध्ये काय होतं की आपण याला इमेज दिली तर हे कॅट आहे की हा डॉग आणि ते लेबल सांगणार आणि ते इमेज ओळखणार. हे आपलं कन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क हे काम करतं. दुसरं आहे की आपल्याला काय अडचणी येतात की हे करताना. पहिली अडचण म्हणजे स्कीम की आपल्याला खूप डेटा सेट असतो आपला आणि खूप डेटा सेट हँडल करणं हे कोणाचंच काम नाही. तर आणि त्याला खूप पॉवर लागते. कुठल्या मॉडेलला खूप पॉवर लागते आणि आपले साधे साधे पीसीजवर हे वर्क करू शकत नाही. आणि हे खूप कॉम्प्लेक्स असतं म्हणजे खूपच अवघड असतं आणि त्याला डिप्लॉय करणं म्हणजे पुढे पुढे त्यांचं फाईन ट्यून करणं म्हणजे ते मॉडेलची नीट ॲक्युरेसी वाढवणं हे त्यांच्यासाठी खूप अवघड असतं. म्हणून ह्यांचे जरा लिमिटेशन्स आहेत. आणि त्याचे एक्झाम्पल आहे मॉडेल बायस. म्हणजे मॉडेल बायस एक्झाम्पल म्हणजे की आपण आता एक फेस रेकग्नायझेशन मॉडेल करतोय. असे कितीतरी फेस असतील, किती शेकडो फेस असतील, पण त्यातून एक फेस डिटेक्ट करणं हे खूप अवघड आहे. मग ह्या चॅलेंजेस आणि लिमिटेशन्सला हे छोटे छोटे गोष्टी असतात. आणि आता आहे की समरी म्हणजे की शेवटला काय आपण ह्यातून काय घ्यायला हवं की आपण पहिलं तर की ओपन सोर्स मॉडेल्स आहेत त्यांना आपण वापरात आणलं हवं. आपण एवढं वापरात त्यांना आणत नाहीये. आपण त्यांना वापरात आणायला हवं की ते काय करतात की पुढचे रिसर्चर्स आहेत, लर्निंग आहेत, रिअल वर्ल्ड ऍप्लिकेशन्स आहेत, ते खूप सोपे आपल्याला नवीन तयार करायला खूप मदत करतात. आता तसंच आपण चॅलेंजेस फेस करतो की डेटा क्वालिटी डॅमेज असते, नीट डेटा आपल्याला भेटत नाही आणि पॉवर ऑफ ट्रेनिंग असते ते खूप जास्त असतात. हम्म. आता एक रिअल वर्ल्ड एक एक्झाम्पल घ्यायला गेलो तर आपण एक म्हणू शकतो की चॅट जीपीटी. आपण चॅट जीपीटी सगळेच वापरतो आणि योलो योलो हा सगळ्यात भारी एक्झाम्पल आहे कारण त्याचा आपण प्रीट्रेन मॉडेल आहे.
तिथं आपण डेटा सेट खूप दिलेला असतो आणि ते आपल्यानुसार आपण त्या मॉडेल ट्रेन करू शकतो. सर, थँक्यू.